नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आपण नारळ झाडं लावलेले आहेत. तर ज्यावेळी सुरुवातीच्या काळात आपल्याला नारळ झाडांना फुलोरा दिसून येतो, त्यावेळी छोटे छोटे नारळ भरलेले आपल्याला दिसून येतात. पण काही दिवसानंतर आपल्याला तेच नारळ गळून पडलेले पण बघायला मिळतात. त्यावेळी एक आपला गैरसमज असा काय होतो की आपल्याला वाटतं आपल्याकडून खत व्यवस्थित झाडांना गेलेलं नाही आहे किंवा झाडांना कोणता तरी रोग पडलेला आहे. तर ह्या गोष्टी आपल्या चुकीच्या ठरू शकतात. का तर नारळ गळती ही खूप मोठी समस्या आहे आणि ही समस्या आजकाल प्रत्येकाला जाणवत निघालेली आहे. नवीन येणारा जो फलोरा असतो तो अचानक वाळून पडणे किंवा फलोऱ्याला छोटे छोटे नारळ जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. पण ज्यावेळी गळती चालू होते त्यावेळी हेच सगळे प्रश्न आपल्याला भेडसावतात. तर त्याचबरोबर आपण आज ह्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या नारळ गळतीसाठी आपल्याला खूप गरजेच्या आहेत. ह्या 5 गोष्टी आपण आजच्या व्हिडिओद्वारे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. तर पहिला मुद्दा म्हणजे झाडांवरती पाण्याचा येणारा ताण. नारळ गळतीसाठी सर्वात मोठं कारण म्हणजे पाण्याचा येणारा ताण. तर विशेषतः उन्हाळ्यात म्हणा किंवा दीर्घकाळ आपल्याला पाऊसच न पडल्यामुळे झाड स्वतःच नारळ गळती जी आहे स्वतःच चालू करतं. ती म्हणजे कारण झाडाला उत्पादनापेक्षाही फार गरजेचं असतं ते म्हणजे स्वतःचं दीर्घकालीन आयुष्य टिकवून ठेवणं. यासाठी नारळच स्वतःचाच भार स्वतः कमी करत असते. यामागची विलक्षण लक्षणं दिसून येतात. ती म्हणजे आपल्याला लहान नारळ गळणे आपोआप चालू होताना दिसते, पानं निर्जीव होताना दिसून येतात, नवीन जी वाढ आहे झाडांची ती अजिबात म्हणजे वाढच खुंटलेली असते. हे आपल्याला ही लक्षणं यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये उपाययोजना म्हणजे पाण्याचं नियोजन चांगल्या प्रकारे नियमित ठेवावं. मग ते मल्चिंगद्वारे असो, ठिबकद्वारे असो, हे नियमित पाण्याचं नियोजन ठेवणं गरजेचं आहे. काही करून झाडांच्या भोवती चांगला पाण्याचा ओलावा हा दीर्घकालीन टिकून राहिलाच पाहिजे. तर दुसरा मुद्दा म्हणजे पोटॅशियमची झाडांना असणारी कमतरता. आणि नारळ गळती मागे पोटॅशियमची कमतरता हे एक कारण महत्त्वाचं आहे. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे फळांची जी वाढ आहे, फळ धरण्याला होणारी उशीर किंवा जो नवीन फुलोरा फुटतो त्याला येणारा अडथळा हे पोटॅशियमच्या कमतरतेमुळे आपल्याला आढळून येतं. तर कमतरतेमुळे फळधारणा जी आहे ती टिकून राहत नाही व्यवस्थित किंवा छोटे नारळ जे आहे त्याची गळती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गळती चालू झालेली दिसून येते. तर ह्या ज्या पानांच्या लक्षणं काय आहेत, त्याची विलक्षण लक्षणं आहेत. त्यामध्ये पानांच्या ज्या कडा आहेत त्या पिवळ्या झालेल्या दिसून येतात आणि झाड जे आहे ते लहानच राहतं. झाडांची वाढच मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही आणि फळधारणेची गळती ही आपल्याला दिसूनच येते. तर याच्यामधील उपाययोजना म्हणजे जे कृषी सल्ला अधिकारी आहेत यांचा एक थोडाफार सल्ला घेऊन आपण त्यांचं मार्गदर्शन थोडंफार घेतलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे खतांचं व्यवस्थापन आहे चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. आणि खतांचं जे व्यवस्थापन करत असताना शेणखत असो, कंपोस्ट खत असो किंवा गांडूळ खत असो, ह्या गोष्टींची खतांचं जे नियोजन आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला केलं पाहिजे. त्यातून आपल्याला पोटॅशियम झाडांना चांगल्या पद्धतीने मिळणार. तर तिसरा मुद्दा म्हणजे बोरॉनची असणारी झाडांना कमतरता. तर ह्या कारणांच्याकडे आपण साधारण दुर्लक्ष करतो. ते म्हणजे बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य झाडांच्या फुलोरासाठी आणि फळधारेसाठी हे बोरॉन खूप महत्त्वाचे ठरते. यामध्ये ही एक साधारण विलक्षण लक्षणं आढळून येतात की नवीन पान जे आहे ते गळायला चालू होतं किंवा विद्रुप दिसायला चालू होतं. त्याचबरोबर फुलोरा जो आहे झाडांचा फळांचा ती फुलगळती जी असते ती व्हायला चालू होते फुलोऱ्याची. त्याचबरोबर लहान नारळ जे आहेत त्याची पण गळती आपल्याला वारंवार दिसून येते. यावरती उपाययोजना म्हणजे काय, आपल्या माती परीक्षणाच्या दृष्टीने व्यवस्थित खतांचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर मिश्र सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी जी आहे, द्रवरूप फवारणी, ही करणं फार गरजेचं आहे. आणि वेळोवेळी ह्या फवारण्या किंवा खतांचं नियोजन हे फार महत्त्वाचं ठरू शकतं आणि झाडांना चांगल्या प्रकारे बोरॉन यामधून मिळून आपली फळगळती थांबते. तर चौथा मुद्दा म्हणजे परागीकरणातील समस्या. तर नारळाचं
फळ ज्यावेळी तयार होण्यासाठी योग्य परागीकरण होणं आवश्यक असतं. त्यावेळी कधीकधी हवामान जे आहे जोरदार वारे किंवा इतर कारणांमुळे पण आपल्याला परागीकरण हे व्यवस्थित होत नाही आहे. त्यामुळे आपल्याला फळधारणा जी असते आपली याच्यावरती आपल्याला खूप मोठा परिणाम होतो. यामध्ये लक्षणं काय आढळून येतात? भरपूर प्रमाणामध्ये फलोऱ्याला फुले लागतात पण नारळच टिकत नाहीत. आणि दुसरं लक्षण म्हणजे नारळ गळती मोठ्या प्रमाणात म्हणजे फुलोरा मोडून पडणे, फुलोरा पिवळा पडणे हे आढळून येतं. यावरती उपाययोजना म्हणजे झाडांवरती निरीक्षण हे चांगल्या प्रकारे आपलं पाहिजे आणि झाडांवरती फवारणी जी आहे सेंद्रिय खतांची ही एक चांगली मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. आणि झाडांना सर्वात मोठा म्हणजे उपाययोजना म्हणजे झाडांवरती ताण कोणत्या प्रकारचा येऊन देऊ नका. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा येणारा ताण किंवा इतर गोष्टींमुळे झाडांवरती येणारा ताण हा झाडांना ताण येऊन देऊ नका. तर पाचवा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे रोग आणि कीड. तर काही वेळा रोग आणि कीड ही आपल्याला फळधारणेला मोठा मारा देते. हे म्हणजे विशेषतः ही रोग आणि जी कीड आहे ही बरोबर शेंड्यावरती हल्ला करतात झाडांच्या आणि झाडांना यामुळे कमकुवत बनवण्याचा खूप मोठा प्रयत्न करतात. तर यामध्ये आपल्याला एक काही लक्षणं दिसून येतात. ती म्हणजे पानांचं नुकसान झालेलं दिसतं, पानं वाळणे, पानं मोडून पडणे, शेंडा मोडून पडणे, शेंडा येणारा जो कोंब आहे मध्ये शेंडा जो असतो नारळाचा तो अगदी कमकुवत होऊन वाळून पडलेला असतो फुलाच्या अगोदरच. त्यामुळं झाडांची वाढ यामुळं मंदावलेली आपल्याला यात दिसून येते. यावरील उपाययोजना म्हणजे काय? नियमित व्यवस्थित निरीक्षण झाडांचं ठेवा आणि रोगयुक्त जो भाग आहे झाडांचा तो पूर्णपणे काढून टाका. म्हणजे एखाद्या पानावरती जरी रोग पडलेला आपल्याला आढळून आलं म्हणजे कोणतंही एखाद्या पानावरती पिवळसर रोग पडलाय, एखादं पान वाळत निघालंय तर ते जाग्यावरती पान आपल्याला छाटलं पाहिजे. असं एक निरीक्षण पण आपलं चांगल्या पद्धतीने झाडांवरती असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, नारळ गळण्याचं एकच कोणतंही कारण नसतं. हीच मी सांगितल्याप्रमाणे 5 कारणे आपल्याला कायमस्वरूपी आढळून येणार. त्यामध्ये पोटॅशियमची कमतरता, पाण्याचा ताण, बोरॉनची कमतरता, परागीकरणाच्या येणाऱ्या अडथळे, त्याचबरोबर रोग आणि कीड. जर आपल्याला झाडांवरून नारळ गळत असतील तर सर्वप्रथम आपण ह्या गोष्टी तपासून बघणं फार गरजेचं आहे. याच्यावरील उपाययोजना नक्की लक्षात ठेवा. योग्य पाणी, संतुलित खत, झाडांवरती येणारा ताण खूप कमी व्हावा याकरिता हे उपाययोजना खूप फायदेशीर ठरणार आहेत. तर आपल्या झाडांवरती नारळ गळत आहेत का किंवा आपल्याला याचं कारण वेगळ्या पद्धतीनं काय वाटतं हे मला कमेंटद्वारे ही कारणं सांगा. आणि आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि भरपूर इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.